आज आपण बनवणार आहोत अगदी सोपे आणि तेही छान फुलणारे ते म्हणजे रव्याचे पळीपापड। तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने रव्याचे पळीपापड छान असे फुलणारे बनवू शकता, तेही कोणाचीही मदत न घेता। तर भरपूर असे पळीपापड रव्याचे तुम्ही एकटेही बनवू शकता आणि मस्त फुलतात, चवीलाही छान लागतात आणि होतातही मस्त बरं का। अगदी सोपी रेसिपी आहे। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। आजची माझी उन्हाळी वाळवण रेसिपी आहे ती म्हणजे रव्याचे पळीपापड। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, अगदी साधी आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि तुम्ही बघितली तर नक्कीच करताल असे मी सांगते। तर अजिबात तेलकटी होत नाहीत आणि नक्कीच छान फुलतात। छोटा पापड बघा, वाळलेला आणि तळलेला पापड। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी फाईन रवा घेतलेला आहे, म्हणजे 0 नंबरचा रवा तुम्हाला घ्यायचा आहे। तर 1 वाटी म्हणताल तर वजनी प्रमाणात म्हणायचं म्हणलं तर इथे पाव किलो रवा आहे बरं का। तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवायचे आणि थोडंसं त्याला चमच्याने हलवून घ्यायचे। तर असं का करायचं आहे बरं, कारण की जी काही रव्यामध्ये घाण असेल ती वरती पाण्यावरती येते। कारण की बारीक रवा आपण चांगला धुवून घेतला तो पाण्याबरोबर वाहत जातो, म्हणून थोडा वेळ त्याला ठेवायचा आहे, म्हणजे तो जो काही रवा असतो तो खाली बसतो आणि जे काही पाणी वरती येतं ते आपण काढून टाकायचे। पुन्हा एकदा तीच प्रोसिजर करून आपण 2दा रवा छानपैकी धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा स्वच्छ पाणी घालून 1 तासभर ह्याला भिजत ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, 1 तासभर भिजवलं तरी भरपूर होतं, छान पापड होतात। तुम्हाला रवा इथे रात्रभर भिजवण्याची अजिबात गरज लागत नाही। तर आता हे बघा, 1 तासभराच्या नंतर पुढे आपण हे पाणी वरचं काढून घेतलेलं आहे आणि जो काही आपला पाणी कुठपर्यंत काढायचे, रवा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बस पाणी आपलं काढून घ्यायचे आणि ह्या रव्याला आपण छान असं मिसळून घ्यायचे, म्हणजे हटून घ्यायचे। रवा इथे छानपैकी आपला भिजलेला आहे। पुढे काय करायचे, जाड बुडाचा टोप घेतलेला आहे मी। आता आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीचं प्रमाण ठेवा, त्याच वाटीने मी इथे 8 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता इथे मी गॅस चालू केलेला नाही आहे, सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि नंतर आपल्याला इथे गॅस चालू करायचा आहे। तर एकूण मी किती 8 वाट्या पाणी घातलेले आहे हे लक्षात ठेवा। एका वाटीला 8 वाट्या पाणी, लागलं तर पुढे आपण पाणी ॲड करू शकतो, पण सुरुवातीला इथे मी 8 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आता झाकण ठेवून घ्यायचे, छान अशी उकळी काढायची आहे पाण्याला छान उकळी आल्याच्या नंतर तुम्ही इथे गॅस लगेच बारीक करायचा आहे, गॅस तसाच मोठा ठेवू नका आणि नंतर आपला हा रवा ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायचा आहे। इथे पहा, तुम्ही एकटा असताल तरी एकच व्यक्ती भरपूर असे म्हणलं तरी हे रव्याचे पळीपापड करू शकते। तुम्हाला इथे दुसऱ्या व्यक्तीची अजिबात गरज लागत नाही। तर नक्कीच ट्राय करा। जर जास्त जरी पापड बनवायचे म्हणले तरी तुम्ही इथे एकट्या बनवू शकता। तर मी म्हणेल अगदी साधी सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, नक्कीच करा। तर आता इथे हलवून घ्यायचं आहे, हलवणं तुम्ही बंद करू नका, गॅस तुम्हाला बारीक ठेवायचा आहे आणि जर मीडियम ठेवला तर सतत तुम्हाला हलवत राहायचं आहे, हे एक लक्षात ठेवा। आता इथे जर तुम्हाला आपला रवा एकदमच घट्ट झालाय असं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये मी पुन्हा 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। तर आता इथे माझा रवा जरा घट्ट वाटत होता म्हणून मी पुन्हा 1 वाटी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ते पाणी घेताना लक्षात ठेवा पाणी गरम असू द्या। आता मीठ शक्यतो 2च चमचे मी टाकलेले आहेत, वाळवण रेसिपीमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आपल्याला। तर पुन्हा हलवून घ्यायचे, लक्षात ठेवा इथे गॅस बारीक आहे, अजिबात मोठा केलेला नाही। जर तुम्हाला मीडियम गॅस ठेवायचा असेल तर हलवणं तुम्ही अजिबात थांबवायचं नाही आहे। तर आता इथे मी 10 मिनटं झाकून ठेवलेला आहे रवा, आपल्याला छान असा शिजून द्यायचा आहे। आता इथे रवा शिजायला जवळजवळ माझे 30 ते 35 मिनटं नक्कीच गेले होते। छान रवा शिजला ना तर तुमचे पापड अजिबात तुटणार नाहीत, पुन्हा आपल्याला पलटी करताना ते तुटणार नाहीत। तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या।
तर इथे मी पोह्याचा 1 चमचा आपला पापडखार टाकलेला आहे. पापडखार टाकत असताल तर मिठाचं प्रमाण नक्कीच कमी ठेवा, हे मी म्हणेल. जर पापडखार नसेल टाकायचा तरी काही हरकत नाही, असे सुद्धा पापड छान होतात. तर मी पोह्याचा 1 चमचा पापडखार इथे टाकलेला आहे. अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये जिरं किंवा आपलं दुसरी लाल मिरची म्हणजे जी जाडी मिरचीची पावडर असते आपल्या लाल, त्या टाकल्या चांगली दिसायला तरी ते पण चालेल. तर मी इथे काहीही न टाकता किंवा सफेद तीळ म्हणा, जिरं म्हणा, तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण मी काहीही ॲड न करता प्लेनच बनवत आहे. तर बघू शकता इथे आपलं पीठ रेडी झालेलं आहे. पीठ छान असं तुम्ही शिजवून द्या. जवळजवळ बारीक गॅसवर तुम्ही 30 ते 35 मिनटं नक्कीच ह्या पिठाला म्हणजे रव्याला शिजू द्या, म्हणजे तुमचा पापड अजिबात तुटत नाही आणि तो चांगला होतो. तर लक्षात ठेवा, ही एक नक्की टिप लक्षात ठेवा. पीठ छान शिजलं की पापडही छान होतात. तर आता मी इथे पीठ उतरून घेतले आणि आपल्या पेपरवर पापड घालायला सुरुवात करते, प्लॅस्टिक शीटवर. पुढे पापड कसे घालायचे, जास्त पातळ घालू नका, थोडेसे घालताना जाडसर घाला, कारण की तो वाळल्याच्या नंतर एकदम ट्रान्सपरंट होतो. जर तुम्ही पापड पातळ घातला तर तो तुम्हाला पलटी करताना म्हणा खूप त्रास देतो, म्हणजे तो निघत पण नाही, तुटतो. तर ही एक काळजी नक्की घ्या, जास्त पातळ तुम्ही घालायचं नाही. तर इथे माझे सर्व असे पळी पापड मी घालून घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये जवळजवळ 80, 90, 95 एवढे पापड नक्कीच होतात ह्या साईजचे. छोटी मोठी साईज इथे झालेली आहे माझी, पण एवढे पापड नक्कीच होतात फक्त एका वाटीमध्ये. तर मी सकाळी पापड घातले होते तर दुपारी बघा ते लगेच पलटी होतात आणि पलटी करायला पण येत आहेत बघा, पटापट पलटी करायला येत आहेत. फक्त थोडंसं मी ह्याच्यावर तेल लावून घेतलं होतं. नाही लावलं तरी काही हरकत नाही, पेपर शीटला तेल, पण मी थोडंसं लावलं होतं. पण बघा त्याच्यामुळे काय होतं, फटाफट पापड पलटी पण होतात. तेल जास्त लावू नका, कारण की तेलाचा पुढे वास येतो, मग पापड जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे नॉर्मल थोडंसं लावलं तरी चालतं आणि नाही लावलं तरी ते पलटी होतात. पण आपले पटकन पलटी होण्यासाठी मी तेल लावलं होतं. तर बघू शकता नंतर पुढे मी 3 ताटामध्ये हे पापड काढून घेतले आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे सुकवले. तर मस्त आपले इथे पातळ सरशी बोलले ना तुम्हाला मी, एकदम ट्रान्सपरंट पापड होतात ते. तर छान असे वाळवून झालेले आहेत आणि एका वाटीमध्ये जवळजवळ 80, 90, 95 पापड नक्कीच होतात एवढ्या साईजचे. तर नक्की ट्राय करा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर मस्त असे फुलतात, बघू शकता तुम्ही, छान फुलतात आणि चवीलाही छान लागतात. तर करताना मग तुम्ही पण अशी ही उन्हाळी वाळवण रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रव्याचे पळी पापड कसे करायचे ते सांगितले आहेत. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल, चॅनल नवीन पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, एखादी कमेंट करा आणि तुम्हाला हे आजचे रव्याचे पळी पापड कसे वाटले ती पण कमेंट नक्की करा. आणि तुम्ही कसे करता रव्याचे पळी पापड तर ते पण नक्कीच सांगा बरं का. तर छान असे आपले हे पळी पापड मस्त असे फुललेले आहेत. तेल व्यवस्थित गरम करून कोणताही पापड तुम्ही तळा, म्हणजे तो छान फुलतो. बघू शकता मस्त आपले तयार झालेत आपले इथे रव्याचे पळी पापड. आहे ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी. मग करताना सध्या उन्हाळा चालू आहे तर वाळवण रेसिपीमध्ये ही एक रेसिपी नक्की ॲड करा आणि नक्की मी म्हणेल तुम्ही अगदी सोपी आणि साधी रेसिपी सांगितली आहे. बघा पापड फुलतोय ना, हा वाळलेला आणि हा तळलेला, दिसतोय ना फरक तुम्हाला, छान फुलतो बरं का. बघा चला, मग तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ट्राय करा. आणि बघा कुरकुरीत पापड, आवाज पण ऐका, आवाज ऐकला असेल तो पण सांगा. तर तयार झाले आहेत बरं का. चला भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.